कानबाई माता उत्सव खुनी गणपती मंदिराजवळ जुने धुळे येथील श्री सुरेश जाधव कोळी यांच्याकडे 3 दिवसीय कार्यक्रमासाठी देवा भगत लांबकानी हे होते। त्यांच्या हातून कानबाई उत्सव साजरा करण्यात आला। कानबाई उत्सव दिनांक 21/4/2025 रोजी सोमवारी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण, भूमिपूजन, उधळी टाकणे, पाणी आणणे व घरी शिंपडणे, रत्न आणणे, श्री कान्होबाई मातेचे मुकुटांनी मातेची स्थापना, रास भरणे, तसंच दिनांक 22/4/2025 रोजी मंगळवारी सकाळी पाणी आणणे, डाळ शिजवणे, दुपारी स्वयंपाक करणे, सायंकाळी श्री कान्होबाई मातेचे ताट भरणे, त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता कानबाई मातेचे लग्न सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला व दिनांक 23/4/2025 रोजी सकाळी 8 वाजता श्री कान्हो माता मंडपात आणणे व कानबाई माता विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश साधू कोळी, श्री माधवराव साधू कोळी, सो हिराबाई माधवराव कोळी, सो सुरेश साधू कोळी, सो मीराबाई सुरेश कोळी, सो श्याम माधवराव कोळी, श्री नैना श्याम कोळी, श्री आकाश माधवराव कोळी, श्री राहुल सुरेश कोळी, निकिता राहुल कोळी यांनी कानबाई उत्सवाचे आयोजन केले होते। विनायकमहं चिंतामणि देवरं गिरिजाध्वजं सुरवरं गणेश्वरं पूजन चौचितो गणपति पुण्याचनामंगलम समन
सावधान कुर्यात् सदा मंगलम शुभलग्न सावधान अचिंत्यवैभवचित्त सावधान 13 विश्वे 17 विश्वे किंदर सावधान गंगा सिंधु सरस गोदावरी नर्मदा कावेरी जयु प्रेमदलयां चरमन्वती वेदिकां क्षिप्रा वेदवती महासुरवती ख्याता जया गंडक पूर्णजले समुद्रसलिला पूजा सदा मंगलम शुभलग्न सावधान समयातीत निकट सावचित्त सावधान बालाकार नारायणी नमोस्तुते शुभलग्न सावधान आली नागडगडी कवी बनवला विराजयधरा निष्ठा दृष्टवधूरा करला दोघे करावी उभी वाजन सैनी बहुगलबला करणे पूजा सदा मंगलम शुभलग्न सावधान तदेव लग्नं त्रिदण्डदेव तारावनं चन्द्रवनं तदेव विद्यावनं केवलं तदेव लभ्यते स्मरामि शुभलग्न सावधान हा टाकून द्या वाजन द्या आनंदोत्सव सोहळा कानबाई माता आई कुलस्वामिनी एकरा मातेच्या कृपेने आमच्या सोनवणे परिवारामध्ये कुलस्वामिनीच्या कृपेने कानबाई मातेचं आगमन झालं आहे आणि याचा सर्वात मोठा जे आगमनाचा सोहळा उत्सव आमच्या काकू जे आहेत त्यांच्यामुळे झाला आहे। या काकूंची जी भावना आहे देवाची त्यांनी आम्हाला सर्वांना दाखवली। आमच्या सोनवणे परिवारात कानबाई माता नव्हती आणि आमची इच्छा होती की आमच्या परिवारात कानबाई हवी आणि त्या काकूंनी आणल्या त्याबद्दल आम्ही काकूंच्या मनापासून आभार मानतो। असंच आमच्या परिवारात भगवंताची छत्रछाया असो आणि सुखी ठेवो।
हीच आमची सरांकडे नम्र विनंती. बोला. जसं आज संध्याकाळी लग्न लागणार आहे कानबाई मातेचं व त्याच्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला आहे व सकाळी मातीची मिरवणूक पण आहे विसर्जनाची. तरी सर्व धुळे जनतेने त्या यावेळी मिरवणूकसाठी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. आम्ही आलो धुळे गावामध्ये. तिरात कानबाईचा उत्सव चालू आहे. हा तिरात कानबाई म्हणजे पूर्वीपासून जे परंपरापासून जे चालत आलेलं आहे, पण आतापर्यंत आम्ही पण काढतोय बा. जे आता मनोज सुरेश कोळी यांच्याकडे कार्यक्रम चालू आहे, तिरात कानबाईचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रम मध्ये म्हणजे असं 1 महिन्यापूर्वी ध्वज लावावं लागतं. त्याच्यानंतर भूमिपूजन होते. त्याच्यानंतर कानबाई माते स्थापन वगैरे करावं लागतं. गवरण्या, त्याच्यानंतर रोड वगैरे जे पुरणपोळीचं जेवण वगैरे भव्य कार्यक्रम राहतात. खूप गर्दी वगैरे राहते या कार्यक्रमाला. आणि ही कानड देशाची जी कानबाई माता आहे ही म्हणजे खानदेश मध्ये खूप प्रसिद्ध माता आहे. आणि जो भाविक भक्त ज्या दर्शनाला येतात, ज्याचे मनची जी इच्छा राहते ती पूर्ण करते बाबा. भव्य कार्यक्रम चालू आहे या गावामध्ये. आता पुण्यामध्ये कनेर कानबाईचं लग्न वगैरे लागेल रोडचा. त्याच्यानंतर थाट भरणं चालू आहे.